आज आपण जाणार आहोत पुण्यापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर असलेलं एक अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी. निसर्गाच्या कुशीत वसलेलं, तलावाने वेढलेलं आणि मनाला शांतता देणारं हे ठिकाण म्हणजे रामदरा, म्हणजेच राम मंदिर, लोणी काळभोर. चला तर आपण आज व्हिजिट करू याच मंदिराची. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मज्जेत ना? तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी आणि मस्तपैकी एक दिवसाची सहल तुम्हाला घडून आणता येईल अशा जागी जाणार आहोत. हे ठिकाण म्हणजे पुण्यापासून अगदी 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती असलेल्या लोणी काळभोर या गावामध्ये असलेलं रामदरा हे मंदिर. खरं तर मित्रांनो, एक छोट्याशा तलावाच्या किनारी असलेलं हे मंदिर खरं तर अतिशय सुंदर, शांत आणि निसर्गरम्य आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नक्कीच निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटेल. चला तर आज आपण सहकुटुंब मंदिराला भेट देणार आहोत, याचं दर्शनही घेणार आहोत आणि तिथे असलेलं मस्तपैकी निसर्गाचं वातावरणही अनुभवणार आहोत. चला तर येता आहे ना मग. आणि हा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर आजचा व्हिडिओ हा सुरू करू. राम मंदिर हे पुणे सोलापूर हायवेवरील लोणी काळभोर गावाजवळ आहे. पुण्यापासून साधारण याचं अंतर हे 25 किलोमीटर आहे आणि हडपसरपासून हे 15 ते 18 किलोमीटर आहे. रस्ता हा पूर्णपणे चांगला आहे, त्यामुळे तुम्ही कार, बाईक किंवा फॅमिलीसोबत सहज या ठिकाणी येऊ शकता. पुण्यापासून तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी बससुद्धा आहे, ज्या बस तुम्हाला थेट रामदरा मंदिरापर्यंत घेऊन जातात. पुण्यापासून फक्त 40 ते 50 मिनिटांमध्ये तुम्ही येथे पोहोचू शकता. पुण्यापासून जवळच्या ठिकाणी जर तुम्हाला फिरायला जायचं असेल तर हे एकदम सुंदर ठिकाण आहे, जे पुण्याच्या अगदी जवळ आहे, ज्याचा उपयोग तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत फिरण्यासाठी करू शकता. तर मित्रांनो, फायनली पोहोचलो आहे आपण रामदरा या मंदिरापाशी आणि बघू शकता हे आहे पार्किंग. आणि पार्किंग भरपूर मोठी पार्किंग आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि याच्यापेक्षा मंदिराच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा भरपूर पार्किंग पाहायला भेटते. चला तर आपण आता इथे 50 रुपये आपल्याला पे करायचे आहेत, आणि इथं पार्किंगसाठी आहे 50 रुपये. आता ते सध्या मला गर्दी एकदम कमी वाटते, त्यामुळे पटकन जाऊन दर्शन घेऊन येऊ आणि मग बाकीचा परिसर बघू. काही दिवसापूर्वी या ठिकाणी कुठलेही पार्किंग शुल्क नव्हते, परंतु आता 50 रुपये पार्किंग शुल्क आपल्याला द्यावं लागतं. मंदिरामध्ये जाण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी जे जाहीर नोटीस इथं लावलेली आहे ठिकाणासाठी, तर मित्रांनो ड्रेस कोड इथे ठरवून दिला आहे. त्या ड्रेस कोडप्रमाणेच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. बरोमडा वगैरे किंवा लेडीजसाठी हाफ पॅन्ट अशा वगैरे काही चालत नाही. चला तर आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊया. आणि समोरच तुम्ही बघू शकताय एक कमाने, आणि या कमाने मंदिर परिसराची सुरुवातच एक भव्य दिव्य अशा एका कमानेने होते. आपण या कमानेमधनं आतमध्ये गेल्यानंतर पार्किंगमधनं गाडी लावून पुढे आल्यानंतर आपण कमानेमधून पुढे आल्यानंतर मंदिर हे बघायला भेटते थोडंसं. तर आता आपण पहिलं मंदिराचं दर्शन घेऊ, नंतर मस्तपैकी आपल्या ड्रोननी सगळा परिसर बघून घेऊ. तर इथनंच मंदिर पाहायला इतकं सुंदर वाटतंय. तर मित्रांनो, आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत या मंदिराचं, आणि आतून सुद्धा ते मंदिर आपण पाहूया. चला तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये जाण्या अगोदर आपल्याला बघा इथं मस्त अशी झाडी पाहायला भेटते. इथं तुम्ही मस्त जर तुम्ही काय खायला वगैरे आणलं असेल तर छानपैकी इथं बसून मस्तपैकी तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. आम्ही आणलेले आहे, पण आम्ही आता बाहेर खाणार आहे. पण मस्त परिसर आहे बघा, एकदम छानपैकी. आणि इथून पुढे आपल्याला मंदिरासाठी आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जायचं आहे. रामदरा मंदिर हे साधारणतः 1970च्या आसपास संत धुंदेबाबा यांनी विकसित केलं. सुरुवातीला हा परिसर साधा आणि शांत होता, पण भक्तांच्या मदतीने येथे सुंदर मंदिर उभारण्यात आलं. मंदिरामध्ये भगवान राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या सुंदर मूर्त्या आहेत. तसेच येथे गणपती मंदिर आणि शिव मंदिर सुद्धा आहे. हे ठिकाण फक्त मंदिर नाही, तर मनाला शांतता देणारं एक आध्यात्मिक स्थान आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताना सर्वात आत लक्ष वेधून घेतं ते म्हणजे खांबावर उभारलेलं भव्य आणि सुंदर असं मंदिर. या मंदिराच्या कलाकुसर इतकी अप्रतिम आहे की प्रत्येक खांबावर केलेले नक्षीकाम आणि कलाकारी पाहत राहावी अशीच वाटतं. जसजसं आपण मंदिराच्या आत प्रवेश करतो तसतसं या खांबावर आपल्याला आद्य शंकराचार्य आणि इतर संतांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. आता आपण पोहोचतो ते मंदिराच्या सर्वात पवित्र अशा ठिकाणी.
म्हणजेच गर्भगृहामध्ये. येथे भगवान राम, लक्ष्मण, सीता माता यांच्या सुंदर मूर्तीचं दर्शन घेतच मन प्रसन्न होतं. अतिशय शांत आणि भक्तिमय वातावरण इथे अनुभवायला मिळतं. दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर येतो आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या कुशीत हरवून जावंसं वाटतं. मंदिराच्या अवतीभोवती आणि भिंतीवर आपल्याला विविध देवदेवतांचे सुंदर चित्रण पाहायला मिळते. यामध्ये भगवान कृष्ण, भगवान शंकर, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, दुर्वासा ऋषी अशा अनेक महान संत आणि देवदेवतांचे चित्र इथे आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या अगदी पाठीमागे तुम्हाला गणपती बाप्पांचे सुंदर मंदिर देखील पाहायला मिळते. तसेच संपूर्ण रामायणातील प्रसंगाचे चित्रण मंदिराच्या परिसरात केलेले आहे. ते पाहताना जणू आपण रामायणाच्या काळात गेल्यासारखं वाटतं. हे सर्व दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर येतो ते या ठिकाणच्या अद्भुत आणि शांत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. हिरवळ, तलाव आणि शांत वातावरणामुळे रामदारा मंदिर हे फक्त धार्मिक स्थळ नसून मनाला शांतता देणारं एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 7 आहे. पावसाळा आणि हिवाळा हा सर्वात बेस्ट सीझन आहे. रविवारी थोडी गर्दी जास्त असते. या ठिकाणी अनेक तुम्हाला फूड मॉल सुद्धा पाहायला मिळतात. मंदिराचं दर्शन करून आलो आपण आणि गर्दी अजिबात नव्हती, त्यामुळे पटकन दर्शन आलं. कारण की सकाळची वेळ आहे. सकाळच्या वेळेस जास्त लोक नसतात, परंतु 11-12 नंतर लोक वाढायला सुरुवात होतात आणि वीकडे असेल तर थोडंसा कमीच क्राऊड असतो आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता दर्शन लवकर झाले, पटकन झाले. आणि तुम्ही जर बाहेर आले तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला असे छोटे खरं तर बसण्यासाठी रेस्ट पॉईंटसुद्धा दिलेले आहे. इथं तुम्ही मस्तपैकी बसू शकता छानपैकी फॅमिलीसोबत, इथला आनंद घेऊ शकताय. आणि बाहेरचा जर तुम्ही बघितलं, ह्या पूर्ण तलावाच्या कडेने एक रेलिंग आहे, त्याच्या बाजूने आपल्याला फिरून देतात, परंतु आत्ता तरी सध्या ते बंद आहे. तुम्ही आल्यानंतर तुमच्या याने चालू असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. मित्रांनो, या परिसरामध्ये तुम्हाला बऱ्याच जागी तुम्हाला वाघाची किंवा वन्यजीवांची तुम्हाला इथं पोस्टर वगैरे लावलेले पाहायला भेटतात. म्हणजेच इथं वन्यजीव आहे, कारण की डोंगर पाठीमागच्या साईडला जो डोंगर आहे तो खूप मोठा आहे आणि त्यामुळे तिथं ते असू शकताय. मोरांचा मात्र इथं आवाज येतोय भरपूर. तर चला, तर आपण दर्शन पण आपलं झालेलं आहे व्यवस्थित. आणि तुम्हाला जर याच्या आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर भरपूर दुकानं वगैरे आहे खाण्यापिण्यासाठी. तर आणि पार्किंगसुद्धा भरपूर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं यायचं असेल तर बससुद्धा आहे. जी PMTची बस तुम्हाला पुण्यावरनं डायरेक्ट रामदारा या ठिकाणापर्यंत भेटून जाते. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा रामदाराचा हा व्हिडिओ खरं तर खूप छोटा होता आणि कारण की जास्त काही दाखवण्यासारखं नाही, त्यामुळे तुम्हाला कमी वेळेमध्ये जो व्हिडिओ झाला आहे. तरी पण व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला आपल्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवरती. तोपर्यंत बाय बाय.